सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे प्रीती जैन यांनी. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं आहे राजेश जाधव यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. हॅलो. हॅलो. हा आकाशवाणी. हा, आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. माझं नाव आहे भावराज शिंदे. हा हिंदी मालक बोलतो. हा, बोला. आपलं गाईवर गाणं चालत होतं ते आपलं छोटी छोटी गाई आहे की. हा 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 ते पाहिजे. बरं, गाईवरती गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? हो, असं आणि आदर्श गोसेवा पेट्रोल मध्ये असतो. हा हा, ते सगळ्या गाईच आहेत त्याची. बरं. हा, त्यासाठी गाणं ऐकायचं होतं. बरं बरं. हो. आणि तुम्ही काय करता दादा? काही नाही, आधी गोमूत्रापासून औषधं तयार होतात आपल्या अनुसंधान प्रकल्पामध्ये. हा 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 हा, गोमूत्रापासून म्हणजे डायबिटीज, किडनी, बरोबर. अशा अलग अलग प्रकारची औषधं तयार होतात. हो, बरेच औषधी गुणधर्म आहेत गौमूत्राचे. हो, आपल्या घरचे नाव सांगतो. हा हा, ज्योती शिंदे, हम्म. प्रति शिंदे, अंकुश शिंदे. बरं हा. बरं. तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये. ऐकायला विसरू नका. ठीक आहे. हॅलो, सौर संवाद. सूरसंवाद या कार्यक्रमासाठीच आपला फोन लागलेला आहे. हो हो, पहिल्यांदाच लागलेला आहे ताई. अरे वा, अभिनंदन तुमचं. आज सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा तुमचा फोन लागलेला आहे. हो, परवाला ऐकलं तुमचा पमो 7 वाजता, हा हा. त्यामुळे नंबर घेतला ताई. बरं, कुठून बोलतायत आपण? नांदेड जिल्हा, तालुका नायगाव. नांदेड वरून बोलताय? हो, नाही, ग्रामीण भागामध्ये खंडगाव, नायगाव तालुक्यात. बरं. नायगाव तालुक्यामध्ये छोटस गाव आहे खंडगाव. हा हा. अकोला आकाशवाणी नेहमीच ऐकतो रसिकांसाठी आपली भजन. बरं. आणि फोन इन कार्यक्रम तुमचा. हॅलो. सूरसंवाद. हॅलो, शंकर समाधान. सूरसंवाद हा कार्यक्रम असतो आपला, आणि फोन इन कार्यक्रम कृषीवाणीचा जो असतो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, हा असतो. हो हो, सूरज गोळे साहेब सादर करतात संध्याकाळी. हो हो, गोळे सर असतात. हो, चांगलं असं सुंदर असं निवेदन आहे साहेब. बरोबर. हो, पहिल्यांदाच कार्यक्रम लाभलाय आणि अगदी ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार एकच माध्यम आहे अकोला आकाशवाणी. बरोबर आहे, अकोला आकाशवाणी. आणि आता तुम्ही ऍपच्या माध्यमातून कुठेही ऐकू शकता. बरोबर आहे ना. रेडिओ सेट होता पहिला, आता एरियात आहे. बरोबर आहे, तुम्ही ऍपच्या माध्यमातून ऐकत असता तर आकाशवाणी. हो हो, शेतात जा, कुठे घरी राहा, कोणत्याही ठिकाणी आज प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकापर्यंत पोहोचणार एकच माध्यम आहे आकाशवाणी. आणि आपण आजकाल पैशाचं पाकिट घरी विसरतो, पण मोबाईल विसरत नाही. नाही, ते आपलं करमणुकीत सांगत आहे संगीत. बरोबर. शेतीचे काम, मुलाखती, तर प्रासंगिक स्वरूपात अनेक मुलाखती, अनेक मान्यवरांचे विचार. बरोबर आहे. आपलं विशेष अकोला आकाशवाणी काय, आणि आकाशवाणीचं हे टॅगलाईनच आहे आपलं, की माहिती, मनोरंजन आणि ज्ञान. संगीत. बरोबर आहे ना. आणि 100 या ठिकाणी 90 वर्ष पूर्ण केलेले आहे ऑल इंडिया रेडिओ. हो हो, बरोबर. हे तर भाग्यच म्हणावं आमच्या रसिका श्रोत्यांचं. बरोबर आहे. पहिले एफएम नव्हते, त्या एफएम ला सुद्धा आज 35 ते 34 वर्ष पूर्ण झालेले आहेत पूर्ण एफएम ला सुद्धा. हो 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 हो, आणि इतर माध्यमचे जुने आहेत त्यांना 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत ऑल इंडिया रेडिओ मुंबई. हो, बरोबर आहे. तुमच्याकडे पाऊस कसा आहे? पाऊस आज चांगली हजेरी लावलेली आहे पावसाने. परवाच्या दिवशी पण छान पाऊस आला, आणि आजही पाऊस सुरूच आहे. तुमच्याकडे कसा आहे पाऊस? आम्हाला पंढरीच्या पांडुरंगाने महाराष्ट्राचं कुलदैवताने आम्हाला रात्री पण हजेरी लावलेली आहे. बरोबर. हा, डबल पेरणीचं संकट येण्याची शक्यता होती ताई.
नाही, पण आज परवाच्या पावसाने आणि आजच्या पावसाने जरा दिलासा दिलाय शेतकऱ्यांना. बरोबर आहे, पण आमचं दुबारीचं संकट टळलेलं आहे ताई. टळलंय. म्हणजे कसं आहे, मृगाचा पाऊस पडला रे देशात वनवास फिरला म्हणजे मृगाच्या पेरण्या झाल्या आहेत आमच्या इथे. अच्छा. हो, 10 आणि 11ला पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही हायगायच केलं नाही पेरायला. बरोबर आहे, बरोबर. हो, 15 ते 20 दिवस झाले समजा पेरून, तरी पण बसले आम्ही कसे का होईना. बरं, आपल्याला आज गाणं कुठलं ऐकायचं आहे? मराठी हिंदी सगळं एकत्र आहे ना? हो हो, कुठलंही सांगा. अच्छा अच्छा. हो हो हो. धन्यवाद, काय हरकत नाही ताई. टायटल सांग नाही का साहेब, कुठं असून नाटक असून. आर उरलं सुरलं भांडण मिटलं घराचं गोकुळ आजपासून ऐका मर्दनो कारण एकच दयाळू सासू मायाळू सून 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 दयाळू सासू मायाळू सून. हॅलो. नमस्कार. नमस्कार, आकाशवाणीचं अकोला केंद्र. सुसंवाद ना? हो, सुरसंवाद या कार्यक्रमासाठीच आपला फोन लागलाय. ताई नमस्कार. धनंजय वाघ बोलतोय, गंगापूर तालुका जिल्हा संभाजीनगर इथून. कोण बोलताय? धनंजय वाघ, गंगापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून. बोला. कसे आपण सर्वजण? आम्ही मस्त मजेत, तुम्ही सांगा. आम्ही पण एकदम मस्त, स्वस्त, निरोगी आणि अकोला आकाशवाणीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतो ताई मोबाईल ऍपवर बघा. असेच अकोला आकाशवाणीच्या कार्यक्रमाचा आनंद घेत राहा आणि स्वस्थ आणि निरोगी राहा. हो, आणि आकाशवाणी हेच शिकवते बघा ताई, निरोगी कसं राहावं आणि आजार होऊ नये हे पण आम्हाला आकाशवाणी शिकवते बघा ताई. बरोबर. ज्ञान, माहिती, मनोरंजन, बहुजन हिताय बहुजन बहुजन सुखाय सुखाय. आपलं आकाशवाणीचं प्रिय वाक्य आहे बघा ताई. बरोबर आहे. कोणीही दुःखी राहू नये, सगळे सुखात राहावं हीच आपल्याला आकाशवाणी शिकवते बघा ताई, आहे की नाही? अगदी बरोबर. बघा ताई, आजच्या कार्यक्रमात आहे ना एक फार सुंदर गीत आहे बघा. हा चित्रपट आहे जीना तेरे गली में. हा. गाणं आहे जाते हूँ परदेश पिया जाते ही खत लिखना, असं गीत आहे बघा ताई. बरं बरं. आणि बघा ताई, आता पहिला कसा जमाना होता, पत्र यावर फार चालायचं, आहे का नाही? बरोबर आहे. आपण म्हणतो विज्ञानाने खूप प्रगती केली, पण माणूस दूर गेला बघा ताई विज्ञानामुळे, आहे का नाही? बरोबर आहे. आणि म्हणजे चांगलं तेवढंच आणि चांगलं घेतलं चांगलं होणार आहे की नाही? अगदी बरोबर. तर ह्या गीताचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम नाव तुमचं आहे बघा ताई. सर्वप्रथम नाव तुमचं आहे गीताचा आनंद घेण्यासाठी म्हटलं. घ्या ना, घ्या ना. आमचे मित्र विजय बाये, सारे भाई, साहेबराव पाटील, अण्णासाहेब रसाळ, अण्णा अनिल नरोडे आणि आपले सर्व अकोला आकाशवाणी सर्वरसी श्रोते मिळून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया ताई. बिलकुल बिलकुल. हा ताई, माझा पहिलाच कॉल लागला बरं का आपला अकोला आकाशवाणीला. अच्छा, आज तुमचा पहिल्यांदा फोन लागलेला आहे तर. हो हो हो. बरं. इतर केंद्राचेही कार्यक्रम ऐकत असता तुम्ही? हो, इतर ऐकतो, संभाजीनगर ऐकतो, आपले पुणे ऐकतो, धुळे ऐकतो, म्हणजे जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्र आहे सगळे थोडा थोडा आकाशवाणीचा आनंद घेतो बघा ताई. बरं. हो, पहिले रेडिओवर ऐकत होतो, पण आता मोबाईलवर ऐकायला ना, रेडिओवर म्हणजे ऐकतो होतो पहिलं, पण आता थोडस मोबाईल मुळे सुविधा दिली, आता मोबाईल ऐकतो बघा ताई. बरं बरं. हो, धन्यवाद ताई, धन्यवाद. हा, नमस्कार मॅडम. साहेबराव पाटील, राणा शिराळा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून बोलत आहे मॅडम. बरं, बोला. आणि आपण कशा आहे मॅडम? आम्ही मस्त, तुम्ही सांगा. छान छान. आम्ही काय म्हणतो तुमच्याकडे पाऊस? पाऊस चालीच आहे ना, रात्रीपासून सनी पाऊस चाली, तर झडी वातावरणावर आहे. अच्छा. हा, म्हणजे आज दिवसभर पाऊस राहण्याचे संकेत आहेत तर. हा, रात्री सुद्धा रात्रभर सुरू होता आणि आता बी चालूच आहे. हो का? हो. शेतकऱ्यांना पावसाची खूप आवश्यकता होती. होतीच ना. आणि अकोल्याला कसं काय पाऊस? अकोल्याला पण आज पाऊस आहे. असं आहे का? आज कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला? आम्हाला आज एक गाणं ऐकायचंय, पाऊले चालती पंढरीची वाट. बरं. हे गाणं ऐकायचं आणि काही माझ्या मित्राची नावं सांगतो. हा, सांगा ना.
बर ह्या गाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. प्रथम आणि धनंजय वाघ, विजय बायस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ हम्म. यांच्या बरोबर हे गीत ऐकायला आवडेल आम्हाला. बिलकुल, तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर हे गाणं ऐकायला मिळेल सुरसंवाद या कार्यक्रमामध्ये. प्रसारण कधी याचं? याचं प्रसारण आहे शनिवारी सकाळी 11 वाजता. बरं ठीक आहे. हॅलो. हॅलो. आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि सुरसंवाद या कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. हो. हा, आज तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचंय ताई? आज मला लग जा गले ऐकायचंय. अच्छा, लग जा गले हे गाणं ऐकायचंय तुम्हाला. हो. बरं, तुमचं नाव सांगाल का? माझं नाव दीपाली पातुर्डे. कुठून बोलता आपण? मी अकोल्यावरून बोलते. बरं, अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असता तुम्ही? हो, ऐकते ना. बरं बरं, काय करता आपण? मी प्राध्यापिका आहे एका कॉलेजला. बरं. हो. तर तुम्हाला तुमचा जॉब करून अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला जमते आहे ना? हो हो, मी वेळ काढते. बरं, आवड असली की सवड बरोबर निघतेच आहे ना? बरोबर. बरोबर. तर तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल ताई सुरसंवाद या कार्यक्रमामध्ये. दर शनिवारी हा कार्यक्रम प्रसारित होत असतो सकाळी 11 वाजता. ओके. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्याकडे माझे मिस्टर आणि माझा मुलगा, आम्ही बरं. तिघच असतो. बरं, काय नाव आहे तुमच्या मुलाचं? शिवांश पातुर्डे. कुठल्या शाळेत असतो तो? स्कूल ऑफ कॉलरला आहे. छोटा आहे, KG2 ला गेलाय. बरं बरं, हो. चालेल. तुम्ही आणि तुमच्या मित्र परिवाराला सुद्धा सांगा सुरसंवाद हा कार्यक्रम ऐकायला आणि तुमच्या आवडीचं गाणं या कार्यक्रमामध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता. ओके ओके, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो. अकोला आकाशवाणी. आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम सुरसंवाद. हा मॅडम, मी विठ्ठल टिकार बोलतो. बोला. एक गाणं ऐकायचं होतं मला. आज कुठलं गाणं ऐकायचंय? साजन चित्रपटातलं ऐकायचं आहे. बरं, साजन या चित्रपटातलं गाणं ऐकायचंय. हा हा, ते माधुरी दीक्षितचं आहे ना पिक्चर. हा. त्यामधलं ऐकायचं आहे. बरं, गाण्याचे बोल आठवतात का तुम्हाला? आठवत नाही. 2-3 गाणे आहेत, त्यातले कोणते गाणे द्या. बरं बरं. हो हो. अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम कधीपासून ऐकत आहात आपण? मी 15 वर्ष झाले मॅडम ऐकतो, पण फोन आजच लागला. आज पहिला फोन लागलाय तुमचा? हो हो. बरं बरं, तर अभिनंदन, तुमचा आज पहिला फोन लागलेला आहे. हो हो. चालेल. तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवाराला आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि सुरसंवाद या कार्यक्रमासाठी आपला फोन लागलाय. हा ताई, नमस्कार. मी गोपाळ रायकर बोलतो. बोला ना सर. अकोला. ताई, मला गाणं ऐकायचं होतं. आज कुठलं गाणं ऐकायचंय आपल्याला? ताई, मला गुलामी मुस्तफातलं गाणं ऐकायचं आहे. अच्छा. तेरा गम मेरा गम. बरं. कुठे असता दादा आपण? मी प्रायव्हेट जॉब करतो. बरं बरं. आज पहिल्यांदा अकोला आकाशवाणीला फोन लागलाय तुमचा? हो, खूप दिवसाची इच्छा होती ताई लावायची, परंतु मला माझा फोनच लागत नव्हता. आता मी खूप वेळचा प्रयत्न करत आहे, आता लागला फोन. बरोबर मला आहे. खूप आनंद होत आहे. बरेच श्रोते फोन करत असतात, त्याच्यामुळे लाईन सतत बिझी येत असते. हो 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 ताई. तर चला, आज तुमचा फोन लागलेला आहे. हो हो. बरं, असेच अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत राहा आणि आम्हाला फोन करत राहा. हो हो ताई, थँक्यू. तुम्हाला तुमचं आवडीचं गाणं ऐकायला मिळेल सुरसंवाद या कार्यक्रमामध्ये. हो ताई, हो ताई. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. अकोला आकाशवाणी. हो, अकोला आकाशवाणीला तुमचा फोन लागलेला आहे. हा हा, मी पुण्याहून बोलत आहे, दीप्ती लांडगे. बोला ताई. हा, मला ते अभिमान मधलं गाणं ऐकायचं होतं. अभिमान या चित्रपटातलं. तुमचे. हा 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 हा. हा. काय करता ताई आपण? काही नाही, बस
घरीच असते. आता अच्छा. मुलं आहे, सुना आले आहे, हा हा. मुलगा आहे, मुलींचे लग्न झाले आहे, बरं बरं. सगळे आहे व्यवस्थित. नातू आहे लहान. अरे वा. आणि गाण्यांची हो. आवड आहे तुम्हाला तर? गाण्यांची खूप आवड आहे. जुने गाणे खूप आवडतात. हो, जुने गाणे ऐकण्यासारखे सुद्धा आहेत. हो हो, खूपच. म्हणजे मी लागले ना ती पाहत असते 11 ते तुमचा कार्यक्रम असतो ना. हो, सुरसंवाद हा ऐकत असते सगळे कार्यक्रम. अकोला. हो हो, हा हा हा. बरोबर आहे. सुरसंवाद. आणि आज कार्यक्रमामध्ये फोन तुमचा पहिल्यांदा लागलेला आहे? हो हो. वा, चांगलं वाटलं मला तुमचा आवाज ऐकून. आम्हाला सुद्धा तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल शनिवारी सकाळी 11 हा, वाजता. हो हो, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता प्रीती जैन यांनी. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं राजेश जाधव यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद